नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये शरद पवार गटाकडून गोविंदराव मोकाटे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. गोविंदराव मोकाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय, कारण शेवटच्या क्षणी प्राजक्त तनपुरे यांच्याऐवजी गोविंदराव मोकाटे यांना संधी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. या संदर्भात आणखी माहिती देत आहेत माझ्या सहकारी ज्योत्स्ना गंगणे. ज्योत्स्ना, सुरुवातीपर्यंत प्राजक्त तनपुरे यांचं नाव या मतदारसंघामधनं उमेदवार म्हणून आघाडीवर होतं. अचानक काय झालं शेवटच्या काही तासात अर्ज भरण्याच्या दिवशी की प्राजक्त तनपुरे यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं दुसरा उमेदवार दिला? अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून प्राजक्त तनपुरे जे आहे ते राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार होते आणि त्या संदर्भात जे आहे ते पक्षश्रेष्ठीची म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटातल्या वरिष्ठ नेत्यांशी प्राजक्त तनपुरे जे आहे यांचं बोलणं सुद्धा अनेकदा झालं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून म्हणजे शेवटच्या क्षणी जे आहे ते प्राजक्त तनपुरे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत म्हणजेच रवींद्र चव्हाण आणि जे आहेत भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांसोबत संपर्कात असल्याचं सुद्धा जे आहे ते चित्र अनेकदा समोर आलं होतं. त्यामुळेच राहुरी विधानसभेतले जे काही जिल्हा पदाधिकारी जे आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि त्याचबरोबर शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते सुप्रिया सुळे, जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे अनेक तक्रारी ज्या आहेत त्या प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात आल्या होत्या. त्यामुळे आज जेव्हा विधानसभा निवडणुकीसाठी शेवटचा दिवस आहे अर्ज दाखल करण्याचा आणि 3 वाजताची ही शेवटची वेळ असते अर्ज दाखल करण्यासाठी, त्यावेळेस प्राजक्त तनपुरे यांना पक्षाकडनं जे आहे डावलण्यात आलं आणि गोविंदराव मोकाटे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं जे आहेत ते उमेदवार म्हणून त्यांना एबी फॉर्म देण्यात आला होता आणि प्राजक्त तनपुरे यांची उमेदवारी रद्द करून आता गोविंदराव मोकाटे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुरीमधील पोटनिवडणुकीसाठी एकमेव उमेदवार असतील. आणि यांच्यासाठी जे आहे म्हणजे सकाळी जे आहे ते सुप्रिया सुळे आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यामध्ये एक तातडीची बैठक मुंबईतील बलाड इस्टेट या प्रदेश कार्यालयामध्ये झाली होती आणि शशिकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये ही बैठक जी आहे ती बंद दाराआड झाली होती. आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्याशी सुद्धा दिल्लीमध्ये जे आहे संपर्क साधला होता आणि या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला की प्राजक्त तनपुरे यांच्याऐवजी गोविंदराव मोकाटे यांनाच जी आहे ती पक्षाकडनं राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी संधी देण्यात आली. ज्योत्स्ना, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.